नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह ट्रेंड न्यूज. अनेक दिवसापासून गाजत असलेली जी सभा आहे, अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली सर्वसाधारण सभा जी आहे ती आज पार पडलेली आहे. एका विषयाला नामंजुरी करत इतर विषय सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत. नेमकं काय कामकाज झालं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे गटनेते आहेत युवराज भाऊ लोणारी, त्यांच्याशी आपण आता थेट संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगाल, आज अनेक दिवसापासून जी प्रलंबित सभा होती आज पार पडलेली आहे. भुसावळ नगरपालिकेची यापूर्वीची सभा ही 3 फेब्रुवारी रोजी झालेली होती. त्यानंतर नगरपालिकेने सभा काढल्यात, परंतु त्या मागील सत्ताधाऱ्यांनी ह्या तहकूब केल्या. खरं म्हटलं जे तेव्हाही तहकूब करण्याचं कोणतंही कारण नव्हते, परंतु ते केवळ तारखा द्यायचे, सभागृहात द्यायचे आणि तहकूब भरून पडून जायचे. परंतु गायत्री बंगाळे ह्या अपात्र झाल्यानंतर त्यांच्या पश्चात त्या पदावर प्रभारी नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामास सुरुवात केलेली होती. त्यांनी 12 मे रोजी या भुसावळ शहराच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेतला. त्यानंतर MLCची निवडणूक लागल्यामुळे किमान महिन्याच्या वर आचारसंहिता असल्यामुळे कोणतेही विषय मंजूर करता आले नाहीत. परंतु त्यानंतर आम्ही या सगळ्या विषयांना गती देऊन आज आपण 300 विषय सभागृहामध्ये घेतलेले होते. त्यापैकी एक विषय आम्ही स्वतःच नामंजूर केला, कारण त्यात नगरपालिकेचं आर्थिक हित जोपासलं जात नव्हतं, त्यात नगरपालिकेचं नुकसान होणार होतं, म्हणून आम्ही तो विषय रद्द केलेला आहे. परंतु 279 विषयांना आम्ही बहुमताने मंजूर केलेला आहे. भाऊ, या ठिकाणी जो मेन प्रश्न आहे भुसावळकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, त्यावर काय चर्चा झाली? आणि एकीकडे जर बघितलं तर श्वान निर्विजीकरण असेल किंवा उघड्यावर मांस विक्री असेल, याबाबत पिंटू कोठारी आक्रमक होताना दिसले. याविषयी काय आता भविष्यात आपली विजन असणार आहे? ह्या भुसावळ शहराच्या पाण्यापुरवठ्याचा जो विषय हा कळीचा मुद्दा आहे. निश्चितच भुसावळ शहरातील नागरिकांना 10 दिवसाच्या आड पाणी मिळत आहे. परंतु ही जी परिस्थिती आहे, आपलं शहर अचानकपणे काही हे मोठं झालं नाही, परंतु आपली जी पाणीपुरवठा यंत्रणा आहे ही 1952 सालची आहे. आणि आज त्याच्यानंतर जेही सत्ताधारी आले असतील त्यांनी कोणीही पाण्याच्या प्रश्नाला हात घातलेला नव्हता. परंतु 2016ला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष बसल्यानंतर अमृत योजनेला आम्ही गती दिली. अमृत योजनेची निविदा काढून या प्रत्यक्ष कामास या शहरात अमृत योजनेचं काम सुरू केलेलं आहे. परंतु नंतर काहीतरी अडचणी येऊन, मक्तेदारांच्या अडचणी येऊन या प्रकल्पाला विलंब होते. त्यामुळे भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा हा गंभीर झालेला आहे. आज नागरिकांना 10 दिवसाच्या आड पाणी पिण्यास मिळते. म्हणून आम्ही आजच्या मिटिंगमध्ये सुद्धा जो शेवटचा जलकुंभ होता की जो मागच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडलेला होता, तो सुरू करण्याच्या संदर्भामध्ये सर्व कायदेशीर प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. आणि अमृत 2 ते जे काम आहे ते आजही युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भुसावळ शहरवासियांना एक दररोज किंवा 1 दिवसाआड शुद्ध आणि मुबलक पाणी नक्की मिळणार आहे, यासाठी आमचे प्रयत्न अहोरात्र सुरू आहे. तसेच उघड्यावर मांस विक्री करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक सभासदांनी सभागृहात बोलून दाखवले, पिंटू कोठांनी बोलून दाखवलं. ही खरी गोष्ट आहे की भुसावळ शहरामध्ये मांसाहार करणारे अनेक नागरिक असले तरी मांस विक्री करणारे किंवा मच्छी विक्री करणारे हे सर्व उघड्यावर विक्री करतात. त्यांच्यापासल्या मच्छी किंवा मटण हे दूषित असू शकते. आणि जे प्राणी कापले जातात त्याच्यानंतर जे वेस्टेज राहतं ते सरळ ते कुठल्याही प्रकारची विल्हेवाट न लावता ते सरळ जो शहरातला मध्यवर्ती नाला आहे त्या नाल्यामध्ये टाकत असतात. त्यामुळे शहरातील जे भटके कुत्रे ते खाऊन ते तिथं हिंसक झालेले आहेत. आणि आपण बघत असाल शहरातला कोणताही नाला घ्या, रँडमली कोणताही नाला घ्या, तुम्हाला तिथे 50-100 भटके कुत्रे दिसतील आणि ते मांस असं जे वेस्टेज आहे ते खात असतील. त्यामुळे आम्ही या संदर्भामध्ये लवकरच नगराध्यक्ष आणि CO आणि सर्व नगरसेवक ह्या मांस विक्री करणाऱ्यांची एक बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देणार आहोत. आणि सूचनानंतरही जर त्यांनी पालन नाही केलं तर निश्चितपणे या शहरात आता कायद्याचं राज्य आहे आणि कायदेशीर त्यांच्यावर इलाज होईल. या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी जसं सांगितलं की STP प्लॅन संदर्भात एका कंपनीशी MOU करण्यात येणार आहे, जेणेकरून शहराला पाणी पुरवठा होईल. नाही, तो विषय हे भुसावळ शहरातील जे सांडपाणी आहे ते सांडपाणी प्रकल्प महाजनको हे करत आहे. त्यात जो 15% हिस्सा आपल्याला भरायचा होता तो सुद्धा आता महाजनको भरणार आहे. नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा पैसा त्यामध्ये लागणार नाही, परंतु नगरपालिकेचं जे वेस्टेज पाणी आहे, सांडपाणी आहे, त्याच्यावर ते प्रक्रिया करून
दीपनगर येथील प्रकल्प थंड करण्यासाठी पाणी लागतं की ज्याच्यासाठी शुद्ध पाणी वापरलं जातं, ते शुद्ध पाणी वापरणं बंद होईल आणि हे जे शहरातलं सांडपाणी आहे याची स्वच्छता करून आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी दीपनगर येथे वापरण्यात येणार आहे. या ठिकाणी जर बघितलं तर विरोधी पक्षाचे अनेक नगरसेवक गैरहजर होते, त्यांनी कुठेतरी बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं भाऊ. खरं म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे. नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मागच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. आज त्यांची जबाबदारी होती की त्यांनी ज्या सभा तहकूब केल्या त्याचं त्यांनी भान ठेवून आजच्या मिटिंगमध्ये यायला पाहिजे होतं. तशा आमच्या नगराध्यक्षांनी सर्व सत्ताधारी असो की विरोधी नगरसेवक आहे सर्वांना विनंती केली होती की त्यांनी आजच्या सभेत या आणि त्यांना आल्यानंतर हे त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते लेखी स्वरूपात ते मांडू शकले असते किंवा जर त्यांना असं वाटत होती की सभा बेकायदेशीर आहे तर त्यांनी तसं नगरपालिकेमध्ये येऊन आपलं मत हे लेखी मांडू शकले असते. आम्ही त्याची प्रोसिडिंगमध्ये नोंद घेतली असती. परंतु त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असलेल्या विषयांना सुद्धा विरोध केला. त्यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सभा बेकायदेशीर आहे, होऊ देऊ नका, हे विषय मंजूर करू नका, अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जातात की जर अंमलबजावणी केली तर असं होईल तसं होईल. तर हे शहराचे विकास कामे थांबवण्याचा हा खटाटोप आहे आणि यांना फक्त राजकारण करायचं आहे. परंतु आम्हाला या राजकारणाच्या भानगडीत न पडता पुढील निवडणूक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमच्या प्रभारी नगराध्यक्ष कायम राहतील आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाची कामे संपूर्ण घोडदौडने सुरू करणार. कॅमेरा पर्सन इक्बाल खानसह प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, भुसावळ.